गुड आफ्टरनून फ्रेंड्स, मी शिवानी पाटील यूथ मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। यूपीएससी टार्गेट 2021 प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी बुक बाय शंकर IAS मराठी माध्यमातून आपण रोज डिस्कस करत असतो। ओके, तर काल आपण 9th चॅप्टर बायोडायव्हर्सिटी बघत होतो, त्यातला थोडा भाग राहिलेला होता, तो आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत। जे विद्यार्थी या चॅनलवर नवीन आहेत त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा शॉर्टमध्ये या लेक्चर सिरीजचं महत्त्व सांगते। यूपीएससी प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये पर्यावरण हा विषय अनिवार्य आहे, तसेच राज्यसेवा प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून देखील पर्यावरण हा विषय अनिवार्य आहे। ओके, आता कालच राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। एक्झामसाठी फक्त 2 महिने राहिलेले आहेत। त्यामुळे यामध्ये तुमचं फास्ट रिव्हिजन होऊन जाईल। त्यामुळे ही लेक्चर सिरीज एमपीएससी आणि यूपीएससी स्टडी करणाऱ्या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची अशी आहे। यूपीएससी साठी महत्त्वाची या दृष्टिकोनातून की मराठी माध्यमातून जे स्टडी करतात त्यांच्यासाठी, ज्यांना इंग्लिशमध्ये स्टडी करणं थोडं कठीण जातं, त्यांच्यासाठी ही लेक्चर सिरीज खूप महत्त्वाची अशी आहे। ओके, तर या शंकर IAS अकॅडमीचं एन्व्हायरमेंटचं बुक मी याआधी याची PDF आमच्या द यूपीएससी यूथ IAS ऑफिशियल मराठी या टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे। ती मॉर्निंग पिरियडमध्ये तुम्ही हा चॅप्टर वाचून घेता, त्यानंतर मी दुपारी हे लेक्चर अपलोड करते आणि यामध्ये तुमचं रिव्हिजन होऊन जातं आणि तिथेच हा तुमचा टॉपिक क्लिअर होऊन जातो। ओके, तर जास्ती वेळ न लावता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूयात। कालच्या लेक्चरमध्ये आपण जैवविद्येचे महत्त्वाच्या जे काही संकल्पना आहेत त्याची माहिती आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे, संकल्पना आणि महत्त्व बघितलेलं आहे। तर आजच्या लेक्चरमध्ये देखील त्यातला राहिलेला पॉइंट्स आपण आज कव्हर करणार आहोत। ओके, तर मेगा डायव्हर्सिटी सेंटर्स इन वर्ल्ड म्हणजे जगातील जी महाविविधता केंद्र आहे त्याची पहिल्यांदा इन्फॉर्मेशन मी तुम्हाला इथे सांगते। तर जगातील 193 देशांमध्ये जैवविविधतेचे वितरण समान नाही। प्रामुख्याने पूर्णता किंवा अंशतः उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये वसलेल्या देशांमध्ये जगातील जैवविविधता एकवटलेली आहे। ओके, तर या जैवविविधतेच्या संवर्धनासाठी जागतिक प्रयत्नांची गरज देखील आहे। तर जैवविविधता अशा प्रकारे मर्यादित देशांतच एकवटलेली असण्यालाच महाविविधता असे म्हणतात, म्हणजेच मेगा डायव्हर्सिटी असे म्हणतात। तर या देशांना महाविविधता केंद्र असे संबोधले जाते। तर हे मेगा डायव्हर्सिटी या शब्दाचे उपयोजन सर्वप्रथम वॉशिंग्टन इथे स्मिथसोनियन संस्था येथे 1998 मध्ये झालेल्या जैवविविधतेवरील अधिवेशनामध्ये करण्यात आलेलं होतं। लक्षात घ्या, खूप महत्त्वाचा असा पॉइंट आहे। तर महाविविधता या शब्दाचे उपयोजन सर्वप्रथम वॉशिंग्टन येथील स्मिथसोनियन संस्था येथे 1998 मध्ये झालेल्या जैवविविधतेवरील अधिवेशनात करण्यात आलेलं आहे। ओके, तर महाविविधता केंद्र हा दर्जा कॉन्झर्वेशन इंटरनॅशनल आणि UNEP यांच्या जागतिक संवर्धन देखरेख केंद्रामार्फत दिला जातो। तर महाविविधता केंद्र ही देश म्हणजे राजकीय एकके आहेत आणि ही बाब लक्षात घेणे इथे गरजेचं देखील आहे। ओके, तर सुरुवातीला जगातील महाविविधता केंद्राची संख्या 12 होती आणि आज ही संख्या 17 इतकी झालेली आहे। ओके, तर आज सगळ्यात जी महाविविधता केंद्र आहेत जगामध्ये त्याची संख्या 17 इतकी आहे। तर महाविविधता केंद्र हा दर्जा मिळवण्यासाठी 2 निकष लक्षात घेतले जातात। ते कोणते कोणते? तर त्यातील पहिला आहे जीव प्रजातींची संख्या म्हणजेच विविधता म्हणजेच आणि सेकंड आहे स्थल विशिष्ट प्रजातींची संख्या। ओके, तर स्थल विशिष्टता म्हणजे काय? तर एखादी जीव प्रजाती विशिष्ट अशा प्रदेशापुरतीच मर्यादित असणे। ओके, म्हणजे ती इतरत्र कुठेही न आढळणे, त्या स्थान विशिष्टता अशी संज्ञा देखील आहे। उदाहरणार्थ सांगायचं गेलं तर थामिन ही हरिणाची एक प्रजाती आहे। तर ही केबुल लामजो राष्ट्रीय उद्यान मणिपूर येथे एक तुम्ही लोकटक सरोवर ऐकला असेलच, मणिपूरमध्ये आहे। तेथील केबुल लामजो राष्ट्रीय उद्यान आहे, तेथेच फक्त ही हरिण आढळतात। ओके, तर ह्याला आपण स्थलविशिष्ट प्रजाती देखील म्हणू शकतो। आता मी तुम्हाला जसं पहिल्यांदाच सांगितलं की जगामध्ये एकूण 17 महाविविधता केंद्र आहेत। तर ती 17 महाविविधता केंद्र कोणती कोणती ही तुम्हाला माहिती असली पाहिजेत। तर मी पटपट ती सांगून घेते, तुम्ही हवं तर नोट डाऊन देखील करू शकता।
तर इथे याची इन्फॉर्मेशन दिलेली नाहीये, मी फक्त मेगा डायव्हर्सिटी मधील जी काही महत्त्वाची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ती इथे तुम्हाला सांगत आहे. ओके, तर जगातील 17 महाविविधता केंद्र, तर पहिला आहे ऑस्ट्रेलिया, फिलिपाईन्स, कोलंबिया, व्हेनेझुएला, भारत, चीन, मलेशिया, इक्वेडॉर, पेरू, मादागास्कर, USA, पापुआ न्यूगिनी, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, मेक्सिको, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि इंडोनेशिया. ओके, या 17 देशांमध्ये एकूण महाविविधता केंद्र आहेत. ओके, तर जगातील जवळपास 60 ते 70% जीव प्रजाती याच देशामध्ये आढळतात आणि भारत हा देखील जगातील 17 महाविविधता केंद्रापैकी एक देश आहे. ओके, तर जे जैवविविधता हॉटस्पॉट म्हणजे काय इथं बघूयात आपण. तर 1998 मध्ये नॉर्मन मायर्स या संशोधकाने सर्वप्रथम ही संकल्पना मांडलेली आहे. त्याने प्रथम 10 उष्णकटिबंधीय वने हॉटस्पॉट निश्चित केली. यासाठी त्याने वापरलेले निकष कोणते कोणते होते, तर त्यातला पहिला निकष होता स्थान विशिष्ट प्रजातींची संख्या आणि दुसरा आहे अधिवास ह्रास होण्याची पातळी. ओके, तर भारतातील जैवविविधता कशा प्रकारची आहे, तर भारताचे अद्वितीय जैव भौगोलिक स्थान, हवामानातील विविधता, भूविविधता या कारणांमुळे भारत हा जैवविविधता संपन्न आहे. जगातील केवळ 2% भूभाग असणाऱ्या भारतामध्ये 7.5% प्राणी प्रजाती आहेत. भारतात ज्ञात असलेल्या 92,037 प्रजातींपैकी 61,375 प्रजाती कीटकांच्या आहेत आणि एक अंदाज असं देखील सांगतो की भारतातील 2/3 प्रजातींचा अभ्यास होणे अजून बाकी आहे. आणि यातील काही प्रमुख प्राणी वर्ग कोणते कोणते आहेत, तर त्यामध्ये सस्तनशील प्राणी 397 आहेत, पक्षी 1232 प्रजाती आहेत, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 462 प्रजाती आहेत, उभयचर प्राण्यांच्या 312 प्रजाती, मत्स्यवर्गीय प्राण्यांच्या 2661 प्रजाती आहेत. ओके, तर याचा सोर्स मी नेमका कुठून घेतलेला आहे, तर भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण म्हणजे झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया मधून याचा सोर्स मी घेतलेला आहे. ओके, तर पृथ्वीवरील काही निवडक परिसंस्थांमध्ये जैवविविधता ही जास्त प्रमाणात एकवटलेली असल्याचे आपल्यास निदर्शनास येते. तर कॉन्झर्वेशन इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय संघटनेने या धोकाग्रस्त जैवविविधता संपन्न देशांना जैवविविधता हॉटस्पॉट असे संबोधले. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणे ते गरजेचे ठरते की जैवविविधता हॉटस्पॉट हे महाविविधता केंद्रांप्रमाणे राजकीय एकके नसून परिसंस्था आधारित प्रदेश आहेत. एकच जैवविविधता हॉटस्पॉट हा एकापेक्षा अधिक देशांमध्ये विस्तारलेला असू शकतो. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मेडिटेरियन खोरे, इंडोमॅनवर हॉटस्पॉट. ओके, त्यानंतर हे हॉटस्पॉट ठरवण्यासाठी काही 3 निकषांचा आधार घेतला जातो. तर ते 3 निकष कोणते कोणते आहेत, तर पहिला आहे जीव प्रजातीची संपन्नता किंवा जैवविविधतेची पातळी. सेकंड आहे स्थान विशिष्ट प्रजातींची संख्या, तर प्रदेशांमधील स्थान विशिष्ट वनस्पतींची संख्या किमान 1500 इतकी असावी लागते. त्यानंतर थर्ड आहे जीव प्रजातींनी निर्माण झालेल्या धोक्याची पातळी, म्हणजेच मूळच्या वनस्पती आच्छादनाच्या केवळ 30% किंवा त्यापेक्षा कमी वनस्पती आच्छादन शिल्लक राहिलेले असावे. ओके, तर जगामधील जवळपास 35 प्रदेश हे निकष पूर्ण करतात आणि हे प्रदेश पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी 2.3% क्षेत्रफळ जरी व्यापत असले तरीही जगातील 50% पेक्षा जास्त वनस्पती आणि जवळपास 43% पक्षी, सस्तनशील प्राणी, सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राणी येथे स्थान विशिष्ट आहेत. ओके, तर CIAने घोषित केलेले जवळजवळ 35 जैवविविधता हॉटस्पॉट कोणते कोणते आहेत, तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते की तर उत्तर आणि मध्य कोरियामध्ये एकूण 4 हॉटस्पॉट आहेत, युरोप व मध्य आशियामध्ये 4 हॉटस्पॉट आहेत, दक्षिण अमेरिकामध्ये 5, आफ्रिकामध्ये 5, आशिया पॅसिफिकमध्ये 14 हॉटस्पॉट येथे आहेत. ओके, आणि हे 4ही हॉटस्पॉट भारतामध्ये अंशतः वसलेले आहेत, म्हणजे भारतामध्ये याचं जास्त प्रमाण नाहीये. ओके, तर पर्यावरण घोषित वर्ष ही संकल्पना तुम्हाला माहीतच असेल. मग मी फक्त पर्यावरण घोषित वर्ष कधी घोषित केलं गेलं आणि त्याची मेन थीम काय होती ती तुम्हाला सांगते. तर 2011 मध्ये देखील पर्यावरण घोषित वर्ष जाहीर करण्यात आलं होतं
आंतरराष्ट्रीय वन वर्ष संयुक्त राष्ट्र संघटना येथे हे घोषित करण्यात आलं होतं. देन 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय जैवविविधता वर्ष घोषित करण्यात आलं होतं संयुक्त राष्ट्र संघटना येथे. आणि 2010 मध्येच व्याघ्र वर्ष म्हणून देखील घोषित करण्यात आलं होतं केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालय चीन येथून. ओके, तर भारतामध्ये काही 4 जैवविविधता हॉटस्पॉट आहेत. तर त्यामधलं आहे पहिलं हिमालय. जसं की मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की भारतामध्ये जे 4 हॉटस्पॉट आहेत ते अंशतः वसलेले आहेत. त्यातलं पहिलं आहे हिमालय. तर यामध्ये संपूर्ण हिमालय पर्वत प्रदेशाचा समावेश होतो. आणि हा हॉटस्पॉट जो आहे तो भारत, पाकिस्तान, तिबेट, नेपाळ, भूतान, चीन आणि म्यानमार या देशांत वसलेला आहे. सेकंड आहे इंडो म्यानमार. तर यामध्ये भारतातील काही प्रदेशांचा समावेश होतो. त्यामध्ये संपूर्ण ईशान्य भारत फक्त आसाम वगळून. हे लक्षात ठेवा की इंडो म्यानमारमध्ये संपूर्ण ईशान्य भारताचा समावेश होतो आसाम वगळून आणि अंदमान बेट समूह. आणि त्याचबरोबर या हॉटस्पॉटमध्ये म्यानमार, थायलंड, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया आणि दक्षिण चीन इत्यादी देशांतील काही भागांचा देखील समावेश होत असतो. ओके, तर त्यानंतर थर्ड आहे पश्चिम घाट आणि श्रीलंका. आणि फोर्थ आहे सुदालँड्स. तर या हॉटस्पॉटमध्ये भारतातील निकोबार द्वीप समूहांचा समावेश होतो. त्याचबरोबर इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, ब्रुनी, फिलिपाईन्स इत्यादींचा देखील येथे समावेश होत असतो. आणि हे 4ही हॉटस्पॉट जे आहेत ते भारतामध्ये खूपच कमी प्रमाणात म्हणजेच अंशतः वसलेले आहेत. ओके, यानंतर आपण होप स्पॉट्सची कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. तर होप स्पॉट्स म्हणजे काय? तर होप स्पॉट्स हे महासागरांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असणारी विशेष स्थळे आहेत. आणि यांमधील काही ठिकाणे याआधीच संरक्षित देखील आहेत. तर इतर स्थळांना संरक्षणाची गरज आहे. पृथ्वीवरील जवळपास 12% भूक्षेत्र विविध स्वरूपात संरक्षित आहे. मात्र महासागरांच्या 4% पेक्षा कमी भाग संरक्षित आहे. आणि ही स्थिती बदलण्यासाठी मिशन ब्लू म्हणजेच नील अभियान ही आंतरराष्ट्रीय संस्था देखील कार्यरत आहे. ओके, तर महासागरांचे जे संरक्षित क्षेत्र आहे ते 20% पर्यंत वाढवण्यात आलेले आहे. आणि हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट देखील मानण्यात येत आहे. आणि त्यानंतर आहेत सागरी संरक्षित क्षेत्र जाळ्याचे फायदे कोणते कोणते आहेत. तर पहिला आहे त्यामध्ये जैवविविधता संवर्धन. सेकंड आहे कार्बन सिंक म्हणून कार्य. थर्ड आहे ऑक्सिजनची निर्मिती. फोर्थ संवेदनशील अधिवेशनांचे संवर्धन. आणि फिफ्थ आहे इकोटुरिझम सारख्या पर्यावरण पूरक कृतींना मिळालेली परवानगी. ओके, तर इथं होप स्पॉट ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेलच अशी अपेक्षा मी करते. त्यानंतर जर या लेक्चरमध्ये तुम्हाला काही सजेशन, सूचना वगैरे असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. तसंच आणखीन कोणत्या विषयाचे लेक्चर सिरीज हवी असेल तर ती देखील तुम्ही येथे सांगू शकता. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच लेक्चर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.